या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता कबड्डीच्या मॅचचा पहिला राऊंड झालेला असतो. सेमीफायनलमध्ये ज्या टीम्स इथे जाऊन पोहोचलेल्या असतात त्याचं अनाउन्समेंट सुरू असतं. अन्नपूर्णा कॉलेजच्या दोन्ही टीम ए आणि बी ह्या दोन्ही टीम सेमीफायनलपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत असं जाहीर करण्यात येतं. तेव्हा साहेबा खूप खुश झालेला असतो आणि साहेबा खुश झाल्यानंतर तो ऋषीला कॉल करतो. हॅलो ऋषी, तुझं अभिनंदन. आपल्या अन्नपूर्णा कॉलेजच्या दोन्ही टीम इथे सेमीफायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचले आहेत. तेव्हा साहेबाचा आनंद गगनात मावेत नसतो. तर इकडे ऋषी म्हणत असतो, अरे वा 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 वा, खरं सांगू का, कमळीसुद्धा बेस्ट खेळते आणि अनिकासुद्धा बेस्टच खेळत आहे. तेव्हा त्या दोघींचं सुद्धा माझ्याकडून अभिनंदन सांग. कमळीलासुद्धा सांग ऋषी सरांना अभिनंदन केलं आहे म्हणून. तेव्हा ऋषी म्हणत असतो, हो 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 हो, आता बघच तू ऋषी, कसं फायनल राऊंडमध्ये सुद्धा इथे कमळी जाऊन पोहोचणार बघ. तर आपण पाहतो इथे राधिका आलेली असते. राधिका आल्याबरोबर लगेचच ऋषी फोन ठेवतो. म्हणत असते, जरा सावकाश, हा जो उत्साह आहे ना हा जरा कमी करा, नाहीतर आता कुठली स्टंटबाजी करण्याची तयारी सुरू आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं मी जर हॉस्पिटलमध्ये नसतो ना तर नक्कीच स्टंटबाजी केली असती, पण आत्ता इथे मी हॉस्पिटलमध्ये आहे ना, त्यामुळे ही स्टंटबाजी नाही करू शकत. पण काय आहे ना, आई म्हणत होत्या, डॉक्टरांशी बोलणं झालं तर डॉक्टर म्हणत होते की 2 दिवसानंतर ऋषीला डिस्चार्ज करण्याबद्दल विचार करू. तेव्हा ऋषी म्हणतो, काय 2 दिवस? बापरे. हो, कारण आपल्याला बरं नाही आहे आणि त्यामुळे आपण नाही जाऊ शकत इथे कुठेच बाहेर. तेव्हा तो म्हणतो, अगं पण असं कसं, खरं तर मला इकडे कबड्डीची मॅच बघायला जायचं होतं फायनल राऊंडपर्यंत. तेव्हा ती म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण आत्ता बघ हे मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. आईने दिलेलं आहे मस्त ब्रोकोलीचं सूप आहे आणि ते तुला प्यायचं आहे, माहिती आहे ना. आई इथे सांगत नाही तर त्यांचा आदेश हा फायनल असतो. तेव्हाच ऋषी म्हणत असतो, हो गं बाई, आण, प्यावं तर लागणारच आहे. तेव्हा राधिका त्याला ते सूप काढून देते आणि तो प्यायला लागलेला असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सेमीफायनल राऊंडमध्ये 2 टीम्स जाऊन पोहोचलेल्या असतात. त्या अन्नपूर्णा कॉलेजच्या आणि बाकीचे सुद्धा स्पर्धक असतातच. त्यांच्यासुद्धा टीम तिथपर्यंत जाऊन काही पोहोचलेल्याच असतात. इकडे आता अनिकाच्या टीममधली एकच मुलगी अनिकाला एक शब्द बोलते. तेव्हा अनिकाची चिडचिड होते आणि ती म्हणते, काय गं, काय सांगितलं होतं मी तुम्हाला, इथे प्रॅक्टिस करायला सांगितली ना, मग उगाचच कशाला बोलायला येतेस. तेव्हा ती मुलगी अगं म्हणते, मी एकतर शब्द तुझ्याशी बोलली आणि एक शब्द बोलल्यावर एवढी चिडचिड करण्याची काय गरज आहे. तेव्हाच तिला कामिनीचं ते बोलणं आठवतं. कामिनी तिला म्हटलेली असते, हे बघ अनिका, जर इथे स्पर्धा जिंकायची असेल तर डोकं शांत ठेव आणि इथे समोरचा काय करतो ह्या गोष्टीकडे तू थोडासा विचार करून लक्ष दे. आणि हे बघ, तू हे सगळं विचार करून आणि व्यवस्थित खेळलीस ना तर तूच जिंकणार आहेस, असं इथे ती बोलत असते. तर इथे आता कमळीसुद्धा सेमीफायनल राऊंडपर्यंत येऊन पोहोचलेली असते. पण आज कमळीला तिच्या आई आणि आबांची खूप आठवण येत असते. ती म्हणत असते, आज जर हीच गोष्ट आई आणि आबांना समजली असते किंवा गावाकडे मी असते तर काय झालं असतं. आई आणि आबांनी इथे किती माझं औक्षण केलं असतं, किती माझं कौतुक केलं असतं. मला खूप आठवण यायला लागलेली आहे. तेव्हा निंगी तिथे येते आणि म्हणते, काय गं कमळे, काय झालेलं आहे, अशी का शांत शांत आहेस. तेव्हा कमळी म्हणते, खरं सांगू का गं निंगे, मला ना आबांची खूप आठवण यायला लागलेली आहे बघ. आपण आज गावाकडे असतो ना तर इकडे आईनं औक्षण केलं असतं, त्याचबरोबर आबांनासुद्धा किती आनंद झाला असतो. मला असं वाटतंय की आपण फोन करून सेमीफायनल राऊंडमध्ये पोहोचलेलो आहोत ही गोष्ट सांगायची का गं घरी. तेव्हाच निंगी म्हणत असते, हो गं, तू म्हणतेस ना अगदी ते बरोबर आहे बघ, मलासुद्धा घरच्यांची खूप आठवण येते, असं इथे ती बोलत असते. एवढी शांत शांत का आहेस, पण खरंच सांगू का गं, आबांनी तर इकडे भाकर तुकडा खाऊ घातला असता, खोबरं खाऊ घातलं असतं, आईने इथे भाकर तुकडा ओवाळून टाकला असता, त्यामुळे मला खूप आठवण येते बघ. तेव्हाच इकडे आता हे बघ ना, अनिकाची टीम खेळायला लागलेली आहे, तिला हरताना बघायला मला खूपच मजा येणार आहे. तेव्हाच कमळी म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का, असा कसा इथे तू विचार करू शकतेस त्यांच्या बाबतीत, आणि प्लीज असा विचार तू इथे करू नकोस ना, असं वागू नको, ती सुद्धा आपल्याच कॉलेजची आहे ना. ए गप ग, तुला काय गं होतंय, मला तर खूपच मजा येणार आहे, तुला खरं खरं सांगते मी, असं म्हणूनच आता इकडे लगेचच यांची मॅच जी आहे ती इथे चालू झालेली असते. आणि यांची मॅच चालू झाल्यानंतर आपण पाहतो की आता
अनाउन्समेंट सुरू झालेली असते आणि अनाउन्समेंट सुरू झाल्यानंतर आता इकडे अनिकाच्या टीमबरोबर दुसरी टीम अपोजिटला इथे उभी असते आणि दुसरी टीम इथे अपोजिटला उभी असताना आता इथे यांची मॅच इथे रंगत आलेली असते। तेव्हा अनिका आणि वेस इथे दुसरी एक टीम तयार झालेली असते आणि अनिकाच्या विरुद्ध दुसरी टीम तयार झाल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे खूपच छान रंगतदार असा सामना रंगलेला असतो। पण कमळीसुद्धा सेमीफायनल राऊंडपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे, ही गोष्ट मात्र इथे अनिकाला सहन होत नसते। तिची खूप जास्त चिडचिड होत असते आणि तिची खूप जास्त चिडचिड होत असल्या कारणाने ती इथे खूपच जास्त रागराग मुलीवरती करत असते। खरं तर ती एका गोष्टीचा विचार करते, हे सगळं असं नाही व्हायला पाहिजे, इथे आपल्याला खूप व्यवस्थित खेळावं लागणार आहे। पण इथे अपोजिट टीमच्या यांना 4 पॉईंट्स ऑलरेडी मिळालेले असतात आणि त्यांना 4 पॉईंट्स मिळाले असल्या कारणाने आता आपण पाहतो की इकडे निंगी आनंदात असते। ती म्हणत असते, बरं असंच पाहिजे ह्या अनिकाला, हिची तर चांगलीच जिरली पाहिजे आज, बघ आता तुला सांगते ही ना हरणारच आहे। तर इकडे अनिका त्या मुलीवरती चिडचिड करत असते। ती म्हणत असते, तुम्ही डोक्यावर पडला आहात का, असं कसं तुम्ही खेळू शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात, असं इथे ती बोलते। त्याचबरोबर एवढा राग ती मुलीवरती करत असते। म्हणणं असतं ह्या मुलीमुळेच, ह्या असणाऱ्या सोबतच्या मुलीमुळेच आपण इथे हरत आहोत आणि ह्यांच्यामुळे हरणं अजिबातच मला सहन होत नाही, असं सुद्धा इथे आता अनिका बोलत असते। त्याचबरोबर जर इथे कमळी जिंकली ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही, असं सुद्धा इथे ती बोलत असते। तेव्हा आता कमळी हे सगळं काही दुरूनच पाहत असते। कमळी हे सगळं दुरून पाहत असताना तिच्या मनामध्ये विचार येतो, नाही अनिका खूपच तापट डोक्याची आहे, ती एवढी चिडचिड करत आहे, डोसकं ह्या खेळामध्ये शांत ठेवायला हवं, पण ती अजिबात तसं करत नाही। काहीतरी करावं लागेल, काहीतरी अनिकाला इथे समजावून सांगावं लागेल, असा इथे ती विचार करते। आता जेव्हाच अनिका इथे कबड्डीसाठी गेलेली असते तेव्हा मात्र इथे अनिकाला त्या मुलींनी पकडलेलं असतं। अगदी शेवटच्या क्षणाला ती इथे हात पोहोचवण्याचा काम करत असते, पण तरीसुद्धा त्या मुली अनिकावर भारी पडतात आणि इथे अनिका आऊट होते। तिला इथे आता पॉईंट त्यांचे लेस होत असतात। आता त्यांचे पॉईंट लेस झाल्यामुळे इकडे मात्र आपण पाहतो की इकडे रागिणीला खूपच मोठा धक्का बसतो। आता रागिणीला धक्का बसल्यानंतर अनिका सगळ्या मुलींनी घेरून ठेवलेलं असतं आणि इथे ती आऊट झाल्यामुळे किंवा तिचे पॉईंट इथे लेस झाल्यामुळे किंवा पॉईंट न मिळाल्यामुळे आता इकडे निंगीला आनंद झालेला असतो। निंगी तर आता खूपच मोठ्याने टाळ्या वाजवत असते, बरं असंच पाहिजे होतं हिला, ह्या अनिकाची अशीच जिरली पाहिजे, असं सुद्धा इथे ती बोलते। आता हे सगळं काही इथे ती बोलल्याबरोबर निंगीला आनंद झालेला असतो। पण कमळी म्हणत असते, अगं तुला एक सांगू का, अनिका ना तापट डोक्याची हाय बघ, जरा शांतपणे तिने विचार केला आणि व्यवस्थित डोकं शांत ठेवून खेळली ना तर असं होणार नाहीये। निंगी म्हणते, अगे गप्प बस, तुला काय करायचंय ग तिचं। तर इकडे कमळी म्हणत असते, अगं असं काय करतेस, आपण एकाच कॉलेजच्या आहोत की नाही, ती इथे कॅप्टन आहे आणि असं नाही चालणार, आपल्या कॉलेजचं नाव इथे खराब होईल आणि ती जिंकू शकते बघ, थांब मी आलोच, असं म्हणून आता इकडे अनिकाला समजवण्यासाठी ती निघालेली असते आणि अनिकाला समजवायला निघालेली कमळी निंगीला आता इकडे काहीच कळत नसतं। ती इथे म्हणत असते, मला तर कळतच नाही बघा साहेबा सर, हे कुठलं इंजिन आहे आणि कुठलं काय नाही, मला कळतच नाही। कारण बघा ना, दुश्मनाची सुद्धा ही बोलायला जाते आणि हिला दुश्मनाची सुद्धा किती काळजी आहे, ती अनिका हिच्यासोबत कशी वागते आणि ही कुठल्या मातीचं इंजिन बनले ना, हे खरंच वेगळंच इंजिन आहे बघा, असं निंगी बोलते। त्याचबरोबर आता इकडे अनिका चिडचिड करत असते आणि अनिका चिडचिड करत असताना तिथे कमळी जाते आणि कमळी गेल्याबरोबरच ती म्हणते, अनिका, पण अनिका इथे सगळ्या मुलीवर आणि त्या सगळ्या ग्रुपवर ओरडण्याचं काम करते। ती म्हणत असते, हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, तुम्ही लक्ष देऊन खेळत नाहीयेत का, तुमचं लक्ष कुठं असतं, तुम्ही अशा कशा खेळू शकता, काय चाललेलं काय आहे तुमचं। त्यावर कमळी म्हणते, अगं अनिका जरा माझं ऐकून घेणार आहेस का। तेव्हा अनिका तिला म्हणते, ए गप्प बस, गावछाप कुठची, काय चाललंय ग तुझं। तेव्हा कमळी म्हणते, अनिका जरा डोसकं शांत ठेव आणि डोसकं शांत ठेवून खेळायची गरज आहे। तेव्हा अनिका म्हणते, ए गावछाप, कोणाला शिकवतीस डोसकं शांत ठेवायला, आणि हे सगळं मला नाही तुझं काहीच ऐकायचं। तेव्हा कमळी म्हणते, हे बघ तुम्ही जिंकू शकता काय। तेव्हा कमळी म्हणते, हो तुमची ए टीमच जिंकू शकते। तेव्हा अनिका म्हणते, तू माझ्या जखमेवर मीठ चोळायला आली आहेस का। हे बघ अनिका, तुला एक गोष्ट सांगू, इथे
समोरच्या टीमचे जवळपास 4 पॉइंट जास्त तुमच्यापेक्षा झालेले आहेत आणि तुझी आणखी एका गोष्टी कशामुळे चिडचिड होते, तर इथे आमची टीम तुमची मॅच बघायला आलेली आहे, त्यामुळे तू अजूनच चिडचिड करतेस. पण समोरच्या व्यक्तीचा किंवा समोरच्या टीमचा काय वीक पॉइंट आहे, हे गोष्ट लक्षात ठेव. तुला एक गोष्ट सांगू, ते अटॅक करू शकतात, पण त्यांच्याकडे पाहिजे तेवढी ताकद नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन आणि व्यवस्थित काय खेळायचं आहे ते तू खेळ. हे बघ, नेक्स्ट टाईम जेव्हा त्यांच्यावर अटॅक करायचं असेल तेव्हा तू पिंकीला पाठव आणि जेव्हा फक्त पॉईंट मिळवायचे असतील तेव्हा तू जा, असं कमळीने अनिकाला सांगितलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या खेळामध्ये डोसकं शांत ठेवायचं, अजिबात तापट डोक्याने इथे विचार करायचा नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव, असं कमळी अनिकाला सांगते. पण अनिका मात्र कमळीचे हे शब्द, हे वाक्य, हे बोलणं ऐकल्यानंतर थोड्या वेळासाठी शांत बसते. पण इतर मुलीला मात्र कमळीचं बोलणं पटलेलं असतं. पण अनिका म्हणते, ए गावछाप, चल जा, मी तुझं काय ऐकू ग, मला तुझं काहीच ऐकायचं नाही, आणि तुला काय कळतं ग कबड्डीतलं, चल चल निघ म्हटलं नाही इथून, असं म्हणूनच आता तिची तिथून ती हकलपट्टी करते. तर इकडे निंगी म्हणत असते, काय भेटलं ग तुला, हां, तिच्याकडून अपमानच करून घ्यायचा होता का तुला. आता इकडे कमळी म्हणते, असू देत ग, आपल्याच कॉलेजच्या आहेत ना त्या पण, मग तुला सांगू, ती नक्कीच जिंकू शकते, पण ती तापट डोक्याने विचार करते, तिला राग येतोय, तिची चिडचिड होते आणि ती चिडचिड झाल्यामुळे इथे ती नीट खेळाकडे लक्ष देत नाही. तर व्यवस्थित खेळाकडे लक्ष दिलं ना तर नक्कीच ती जिंकू शकते, असं कमळी निंगीला सांगत असते. तू बघच आता, माझं जर तिने ऐकलंय आणि तिनं किती ऐकायचंय आणि काय नाही ऐकायचं हे सर्वस्वी तिचा निर्णय आहे. त्यामुळे आपण तिला नाही सांगू शकत की हे ऐक आणि ते ऐक. आता आपण पाहतो की इकडे अनिका निघालेली असते, पण अनिका निघाल्याबरोबर प्रेक्षकांनो अनिकाला इथे कमळीचं बोलणं आठवतं आणि त्यामुळे ती माघार घेते आणि त्यानंतर इकडे ती पिंकीला पाठवते. आता इकडे तिनं पिंकीला पाठवल्याबरोबरच खूपच मोठा धमाका झालेला असतो प्रेक्षकांनो, कारण इकडे पिंकीला सगळ्यांनी पकडलेलं असतं. पण पिंकीला सगळ्यांनी पकडल्यानंतर पिंकी मात्र त्यांच्या सगळ्यांच्या तावडीतून निसटून बाजूला होते, कारण त्या अपोजिट टीममध्ये तेवढी ताकद नसते आणि इथे पिंकी ताकदवान मुलगी आहे आणि त्यामुळेच अनिकाने हा बेस्ट निर्णय घेतलेला असतो, हा बेस्ट ऑप्शन तिने निवडलेला असतो. कारण कमळीने असं सांगितलेलं असतं की हे बघ, तू शांत डोक्याने विचार कर, जर जिंकायचं असेल तर तू आता पिंकीला पाठव, कारण इथे पिंकीमध्ये तेवढी ताकद आहे त्यांना हरवण्याची आणि त्यांच्या तावडीतून सुटण्याची. आणि त्यामुळे आता लगेचच ती पिंकीकडे गेलेली असते आणि पिंकीला सांगितलेलं असतं की हे बघ पिंकी, आता तू स्वतःला सिद्ध करण्याची तुझ्याकडे संधी आहे, त्यामुळे जा आणि स्वतःला सिद्ध कर, असं अनिका बोलते. आणि तिचं ऐकूनच आता इकडे पिंकीने एंट्री केलेली असते. आता पिंकीने एंट्री केल्याबरोबरच सगळ्या मुली तिला खरं तर थोड्याशा घाबरतात, पण इकडे कमळीला आनंद झालेला असतो, का तर तिने सांगितलेली गोष्ट अनिकाने ऐकलेली असते आणि जर इथे त्या पद्धतीने ती खेळत राहिली तर नक्कीच इथे त्यांची टीम जिंकू शकते, ही खात्री आता तिला असते. इकडे मात्र एक एक करून सगळे स्पर्धक ती इथे आऊट करत असते. पण जेव्हा सगळ्या स्पर्धकाने तिला पकडलेलं असतं तेव्हा मात्र ती शेवट क्षणाला तिथून निसटून गेलेली असते. आता यांना जास्त पॉईंट मिळालेले असतात. कमळी टाळ्या वाजवत असते तेव्हा लगेचच आता ती निंगीला सुद्धा म्हणत असते, ए बसलीस काय, चल वाजव की टाळ्या. आणि मागे सुद्धा सगळ्यांना सांगत असते, चला वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या, असं म्हणूनच आता इकडे अनिकाची टीम जिंकलेली असते. ही आनंद आहे तो निंगीला कमी आणि कमळीला जास्त झालेला असतो. तेव्हा इथे कमळी म्हणत असते, खरंच अनिका बेस्ट खेळलेली आहे आणि खूप छान जिंकली. आता तेव्हा इकडे लगेचच साहेबाचा ऋषीला कॉल गेलेला असतो आणि साहेबाचा ऋषीला कॉल गेल्यानंतर ऋषी कमळीसोबत बोलत असतो. आता इथे झालेलं सगळं काही कमळी ऋषीला फोनवर सांगत असते. ती म्हणत असते, ऋषी सर तुम्हाला काय सांगू, काय इथे अनिकाची टीम आणि अनिका खेळलेली आहे म्हणून विचारू नका, एकच नंबर ती इथे खेळलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगू, ती तर आता इथे फायनलमध्ये सुद्धा जाऊन पोहोचलेली आहे आणि फायनलमध्ये जाऊन पोहोचल्यामुळे आता मी तुम्हाला खात्रीनं सांगतो बघा, इथे अनिका जिंकतच असते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, खरं सांगू का, तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. तेव्हा कमळी म्हणत असते, हो सर, मी हे सगळ्यांना सांगतो बघा, आणि तुम्हाला एक सांगू, आज तुम्ही इथे असायला हवं होतं बघा. तेव्हाच ऋषी म्हणतो, खरं सांगू का, मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला खूपच जास्त मिस केलेला आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, हो सर, मी सुद्धा आणि आम्ही सुद्धा सगळ्यांना मिस करतोय. तर इथे कमळी येते आणि निंगीला सांगत असते, निंगे ऋषी सरांचा फोन होता. तेव्हा ती म्हणते, काय म्हणाले ऋषी सर,
तर हे बघ, आपल्या सगळ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि मी सांगितलं की इथे अनिकाची टीमसुद्धा खूप छान खेळलेली आहे आणि अनिकाची टीम नक्कीच जिंकू शकते, ही सुद्धा गोष्ट मी त्यांना सांगितली. तेव्हा आता निंगी म्हणत असते, हो का, पण ऐक ना, ही गोष्ट आपल्याला इथे घरी आबांना आणि आईलासुद्धा सांगायची होती ना गं. हो गं, सांगायची तर होती, पण कसं सांगणार मला कळत नाही. अगं कळत कसं नाही आहे, तू वेडी आहेस का, एक काम कर ना, तू लाव ना फोन. तेव्हा ती म्हणते, अगं कसा फोन लावणार, आणि तुला एक गोष्ट सांगू, हा तर साहेबा सरांचा फोन आहे, मग ह्याच्यावरून मी कसा फोन लावू शकते. तेव्हा आता निंगी म्हणते, अगं असं काय करतेत, साहेबा सर काय लोकाचे आहेत का, नाही साहेबा सर तर आपलेच आहेत ना, मग त्याच्यात काय होतं एवढं, लाव तू काळजी करू नकोस, तू फोन लाव आणि बोल तू इथे. पण आता इकडे तुला त्या जाधव काकांचा नंबर पाठ आहे का. तेवढ्यात कमळी म्हणते, हो ग, मला सगळ्यांचे नंबर पाठ आहेत. असं म्हटल्यानंतर ती लगेचच आता फोन लावते, पण फोन फक्त टुंग टुंग असा वाजत असतो. फोनवरती कुठलंही रिंग किंवा कोणीही फोन रिसीव करत नाही किंवा नेटवर्क नसल्यामुळे फोन लागत नाही. तेव्हा आता इथे निंगी म्हणत असते, अगं असं कसं झालं, फोन कसं काय लागत नाही. तर कमळी म्हणते, नाही गं माहिती, पण नंबर बरोबर आहे ना. हो गं, नंबर तर बरोबर आहे आणि हाच नंबर आहे, मला माहिती ना. असं बोलल्यावर, हो का, नक्कीच हाच नंबर आहे ना. इथे ती बोलते, हो हाच नंबर आहे, मला खात्री आहे. असं म्हटल्यानंतर इथे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला अनिका आता जी दुसरी टीम असते, जी की कमळीबरोबर खेळणारी टीम असते, त्या टीमशी ती इथे डिस्कस करत असते. ती म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जी अन्नपूर्णा कॉलेजमधली बी टीम आहे ना, आणि त्या बी टीममधली जी कमळी आहे ना, तिला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हां. तेव्हा ती म्हणते, म्हणजे नाही समजलं, ती बेस्ट प्लेयर आहे आणि खूप छान खेळते ती, त्यामुळे तुम्ही तिला एवढ्या हलक्यात घेऊ नका. तर इकडे त्या मुली म्हणत असतात, पण आम्हाला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे. तर म्हणजे हे बघा, तुम्ही तिच्यासमोर हरू शकतात आणि ती जिंकू शकते, ती खूप बेस्ट प्लेयर आहे. पण जर मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्ही सुद्धा नक्की जिंकू शकता. त्यावरती म्हणते, म्हणजे आम्हाला काय करावं लागेल. पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगेल त्या पद्धतीने करावं लागेल. त्यावर त्या मुली म्हणत असतात, पण काय करावं लागेल ते तरी सांगणार आहेस का. हो सांगते ना, काय करावं लागेल. तर हे बघा, आता तुम्हाला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे होतं ना. तेव्हा त्या मुली म्हणतात, हो पाहिजे होतं ना, मग तुम्हाला दिलं माझ्या कॉलेजमध्ये, मी तुम्हाला ॲडमिशन मिळवून देईन. पण माझं एक काम करायचं आहे, जेव्हा कमळीसोबत तुम्ही इथे खेळाल किंवा कमळी तुमच्यासमोर खेळायला येईल, तेव्हा तुम्हाला एक काम करायचं आहे. ह्या पिन्स आहेत आणि वेळीच संधी पाहून तिच्या पायामध्ये ह्या पिन तुम्हाला टोचायच्या आहेत. तेव्हा त्या मुली म्हणत असतात, हे कसं शक्य आहे, आणि कोणी पाहिलं आणि कोणी जर आम्हाला पकडलं तर. अगं नीट व्यवस्थित केलं तर कोणी पाहणार नाही आणि कोणी तुम्हाला पकडणार सुद्धा नाही. फक्त मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही हे सगळं करायचं आहे, समजलं तुम्हाला. म्हटल्याबरोबर आता त्यांना खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं. त्या इथे विचार करतात, हे कसं शक्य आहे. तर इकडे अनिका म्हणत असते, माझ्याशी पंगा घेतलाय तर आता हे सगळं शक्य होणार. आता अनिका म्हणते, कमळी बघ, आता तुला मी हरवल्याशिवाय आणि ह्या टीममधून बाद केल्याशिवाय शांत बसणार नाही. मी अनिका आहे, अनिकाच जिंकली पाहिजे असा इथे ती विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा कमळी.